मीरा, अगं आपल्या डोळ्यासमोर ती मंजिरी, हे सगळं खूप भयंकर आहे. आपण विचार करतोय त्याच्या पलीकडचं आहे सगळं. मीरा, ही फक्त काळी जादू नाही आहे. ह्याच्या मागे बरंच काहीतरी दडलंय. हे जग तुला दिसतं तेवढंच नाहीये. अफाट शक्यता आहेत या जगाच्या. मी आयुष्यभर एवढी कठोर साधना करूनही फक्त एक शक्यता पाहू शकलो. पण हे जग त्यापेक्षा खूप मोठं आहे. या जगात असंख्य शक्ती आहेत, ज्यांचा वापर करून अनेक जण आपले स्वार्थ साधत असतात, निरपराधांच्या आयुष्याशी खेळत असतात. ताई, मीरा, हे काय? तू घाबरू नकोस. कशा आहात? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जीव घेतलात माझा? मारलत मला? तुमचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, कारण ते आटोक्याबाहेरचं आहे. काय झालं? सुचत नाही का काही? बोबडी वळली का? मंजिरी, कसं आहे ना, तुला असं जिवंत बघून मला खूप आनंद झालाय ग. म्हणजे तो आनंद ना मला शब्दात मांडता येत नाहीये. तुला माहितीये का, मी महागौरी मातेला मनातल्या मनात नवस बोलले होते की या मंजिरीला काहीच होऊ देऊ नको. आणि बघ, देवी आईने ऐकलं. तिने वाचवलं तुला. मंजिरी, तुला काय वाटलं एवढं सोपं मरण येणार तुला? छे, आधी तुझं खरं रूप घरच्यांसमोर येणार, मग घरातले सगळे तुला लाथा मारत घराबाहेर काढणार. आणि मग मरणासारखं आयुष्य काय असतं हे तू रोज अनुभवशील. आणि एक दिवस अशीच लाचार, एकटी, तडफडत तडफडत मरशील. असं होईल? स्वप्न बघावीत, पण ती पूर्ण होतील याची वाट बघू नये. नाही, माझं खरं रूप घरच्यांसमोर येईल. मी असो. तुमचा विश्वास आहे ना? आहे ना? चला, मग मीही ठेवते विश्वास थोडासा. पण हे सगळं तुमच्या मनासारखं काही व्हायच्या आधीच ना, मी घरातल्या प्रत्येकाला मारून टाकलेलं असेल. आणि त्याला कारणीभूत तू असशील मीरा.
मी घरातल्या एकेकाला मारेन आणि तू फक्त तिरड्या मोजत राहशील. आणि असं जर का होऊ नये असं तुला वाटत असेल तर यावरचा उपाय मी तुला आधीच सांगितला मीरा. सोपं आहे ग. मूल जन्माला घाल. आणि तेही तुला जमणार नसेल तर मग मैत्यांची तयारी करायला लाग. हं? माया काय करतेस अशी निरखून काय शोधतेस? मी कॉक्रोच शोधते. ई त्याचं काय करणार आहेस? नाही, मी म्हणाले आज तळून खाऊया. काही काय बोलताय? म्हणजे माया तुला जे आवडत नाहीत त्यांना तू मारून टाकतेस. हो, तुम्हाला माहित नाही आहे का? आणि हा तर तसाही कॉक्रोच आहे. काय फरक पडतो? पण माया तू सुद्धा कोणासाठी तरी कॉक्रोच असूच शकतेस. सासूबाई प्लीज, काही काय बोलताय? हा, काही कशालाही सिम्बॉलिकली जोडताय. सकाळपासून तुम्हाला कोणी भेटलं नाही का? अगं आज तो मांत्रिक होता. हो हो मुला. सॉरी सॉरी सॉरी. गॅसवाला येणार आहे ना उद्या. तो काहीतरी विचित्रच बोलत असतो, ते आठवलं मला पटकन. काय झालं? दिसला 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 दिसला. पुढे तिकडे शांत राहा. हालू नको, बस हालू नको. ये पाच कापडच मीरा, काय करतेस तू? हा, तू काही जेवणात स्प्रे मिक्स करत होतीस? मी जेवणात फिक्स. अथर्व, मी कॉक्रोच मारण्याचा प्रयत्न करत होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अथर्व, यू शुड बी ग्रेटफुल टू मी. कळलं? त्या दिवशी माझ्यामुळे तुझ्या आईचा जीव वाचलाय. तर मी नसते ना, तर त्या पालीचं विष तुझ्या आईच्या पोटात गेलं असतं आणि तुझी आई या जगात नसती. तो माझ्यावर हे आरोप करण्यापेक्षा माझे आभार मानायला हवेस तू. कळलं? जाऊ दे ग. यांना उपकाराची जाणीवच नाहीये. ह्यांच्यासाठी किती काही करा, शून्य किंमत असते. आता बाद झाली तुझी नाटकं. तू तर बोलूच नकोस. तुम्ही सगळे सारखेच आहात. आणि तू ए अथर्व, तू काय करतोयस? अथर्व, अथर्व. यापुढे या किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवायचं नाहीस. आणि याचा अर्थ असा होतो आत्या की यापुढे किचन मध्ये जे काही होईल त्याला जबाबदार फक्त तू असशील. हे बघ अथर्व, मी काही आरोपी नाहीये, त्यामुळे वाटेल ते ऐकून घेणार नाही. आणि वरणात पाल मी टाकली नव्हती आणि मला माहित नाही ती कुठून आली. मला नक्की ह्याच्यात कोणीतरी गोवण्याचा प्रयत्न करतंय.